नमस्कार सर्वांना, तुमच्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचे नाव आहे क्रेझी दक्षवी। आज मी बनवणार आहे फ्लॉवर बटाटा भाजी ग्रेव्ही। ही भाजी इतकी सोपी आहे की घरातल्या कमी साहित्यांमध्ये झटपट तयार होते। चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। यासाठी लागणार आहे फ्लॉवर, बटाटा, कांदा, टोमॅटो आणि घरातले इतर मसाले। सर्वात आधी फ्लॉवर आणि बटाटी स्वच्छ धुवून घ्यायची आहे। याचे छोटे छोटे पीस करून गरम पाण्यात थोडं मीठ घालून 5 मिनिटे शिजवून घ्यायची आहे। यामुळे फ्लॉवरमधील किडे निघून जातात आणि फ्लॉवर स्वच्छ होतो। फ्लॉवर बटाटा शिजवून घेतलेला आहे। आता हे बाजूला आपण ठेवून देऊया। तोपर्यंत आपण मसाला तयार करूया। आता कढईत तेल गरम करायला ठेवायचे आहे। तेल गरम झाल्यावर यामध्ये आता कांदा आणि टोमॅटो हलका सोनेरी रंग होईपर्यंत 5 ते 10 मिनिटे आपल्याला परतवून घ्यायचा आहे। आणि थंड झाल्यावर याची मिक्सरमधून बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे। बघू शकता, अशा पद्धतीने ही पेस्ट रेडी केलेली आहे। याच कढईत तेल गरम करायला ठेवायचे आहे आणि यात बारीक करून घेतलेली पेस्ट घालून तेलावर परतवून घ्यायची आहे। गॅस मध्यम आचेवर ठेवून आणि मसाला तेल सुटेपर्यंत छान असा आपल्याला परतवून घ्यायचा आहे। आता यात मसाले ॲड करायचे आहेत। हळद, गरम मसाला,
थोडं 2 मिनटं तेलावर मिक्स करून यामध्ये थोडं पाणी ॲड करून मसाला छान मिक्स करायचा आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचे आहे. यामध्ये आता फ्लॉवर आणि बटाटे यामध्ये घालून घ्यायचे आहे. त्यानंतर गरजेनुसार पाणी घालून झाकण ठेवून 10 मिनिटे मध्यम आचेवर आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. शेवटी यामध्ये कोथिंबीर ॲड करून घ्यायची आहे. गरमागरम फ्लॉवर बटाटा भाजी ग्रेव्ही तयार आहे. ही ग्रेव्ही चपाती, भाकरी, जिरा राईस, नान, रोटी सोबत खूपच छान लागते. कशी वाटली रेसिपी कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि अशाच घरगुती रेसिपीसाठी क्रेझी दक्ष्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. थँक्यू.